जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदासबोध दशक अष्टादश बहुजिनसी समास षष्ठ. श्रीराम नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. तुंड हेंकांड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण्याच्या संवादा मिळवणी नेणे. ऐसे लोंद बेईमाने कदापि सत्य नाही वचने पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. समयासारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे. अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहोन चालावे हट निग्रही न पडावे. विवेकी पुरुषे बहुतची करिता हट तेथे येऊन पडिले तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजा भवानी परंतु विचार पाहोने कार्य करणे. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना परंतु काही एक अनुमान आणले पाहिजे. समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान निश्चळ करून या मन लोक असती. म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिवसांचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे. सकळ करता तो ईश्वरू तेने गेला अंगीकारू तया पुरुषाचा विचारो विरळा जाणे. न्यायनीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे पदांतर देणे ईश्वरांचे. महायज्ञ सावधपणे समय धारिष्ट करणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणांसी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जणांसी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. एह लोक परलोक पाहणे सावधानपणे राहणे बहुत जनांचे साहणे देणे ईश्वरांचे. देवाचा कैपक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनांसी पाळणे देणे ईश्वराचे. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वरांचे. उत्तम गुणांचा ग्राहक तर्क तीक्ष्ण विवेक धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. सकळ गुणामध्ये सार तजविना विवेकी विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रीचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता तैसे काहीच सेवा न करिता स्वामीस मानते. कष्टेविन फळ नाही कष्टेविन राज्य नाही केल्याविन होत नाही साध्यजनी. आळसे काम नासते हेतू प्रत्ययासे येते कष्टाकडे चुकाती ते हीन जन. आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती त्या पुढे दुःख. एह लोक अथवा परलोक दोहीकडे सारिखाची विवेक दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे. मेळविती तितुके भक्षिती ते कठीण काळी मरोण जाती. दीर्घसूचनेने वर्तती तेची भले. एह लोकीचा सच्चितार्थ परलोकीचा परमार्थ संचिते विन व्यर्थ जितची मेले. एकदा मेल्याने सुटेना पुन्हा जन्मोजन्मी यातना आपणास मारी वांचविना तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित या कारणे जन्ममृत्यू केवी चुके. देव सकळ काही करीतो ऐसे प्राणी मात्र बोलतो त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकजने. देव पाहता आहे एक परंतु करीतो अनेक त्या अनेकास एक म्हणू नये की. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अविर्भाव कळल्याविना कित्येक जीव उगेच बोलती मूर्खपणे. शहाणपण वाढाया कारणे तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले. एर ते बोलतची राहिले करंटे जन. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण. भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना. त्यासी पैलावली कुबुद्धी तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे. मनुष्य शुद्धीस सांडावे त्याचे काय खरे मानावे. जेथ विचाराच्या नावे शून्याकार. विचारे एह लोक परलोक विचारे होतसे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ आत्मा सविकार चंचळ तयास म्हणती सकळ देवायसे. देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना. बहुत देवी अनुमानेना एक देव म्हणून विचार असावा. विचारे देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची ने. देव क्षत्री पाहिला त्या सारिखा धातूचा केला. पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती.
नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षेत्रदेवची केवळ, नाना क्षेत्रे भूमंडळ शोधून पहावे. क्षेत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तंतू लागला मुळाचा अवताराकडे. अवतारी देव संपले, देह धरुणी वर्तोन गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. येत्या तिन्ही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. युगानुयोगे तिन्ही लोक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेकी वर्तती. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेनता. मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वनवन हिंडोनी काय होते. ऐसा ज्यासी विचार कळला, तेथे सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनांसी. ऐसी की विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी बुलले भ्रमे, त्यासही कळेना. अंतर्वेदी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. विवेके विन जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन. पाहत समजत शेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. अरे जे आकारासी येते, ते अवघेच नासून जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निर्भ्रम होई जेते. प्रचिती विन जे केले, तेथे अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्ट कष्टोनी मेले, कर्म कचाटे. कर्मा वेगळे न भावे, तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणती स्वभावे मूर्खनेने. काही अनुमानले विचारे, देव आहे जगदंतरे, सगुणा करिता निर्धारे, निर्गुण पाविजे. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. परमेश्वरी अनुसंधान, लाविता होईजे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेते. ऐसी ही विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे, नित्यानित्य विवेक श्रवणे, जगदुद्धार. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम वंदुनीय आदि पुरुष, बोलो निद्रेचा वेळास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. निद्रेने व्यापली काया, आळस अंग मोडे जांभया, तेने करिता बैसावया धीर नाही. कडकडा जांभया येती, चटचट्या चटक्या वाजती, डकडका डुलक्या देती सावकाश. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकोन पाहती चहूकडे. एक उलथोन पडिले, तेही ब्रह्मविने फोडिले, हुडकाचे कडे झाले शुद्धी नाही. एक टेकोन बैसले, तेथेची घोरू लागले, एक उताने पसरले सावकाश. कोणी मुरकंडी घालिती, कोणी कानावडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे. एक हात हलविती, एक पाय हलविती, एक दात खाती कर्कटा राटे. एकाची वस्त्रे निघून गेली, ती नागवीच लोळू लागली, एकाची मुंडासी गडबडिली चहूकडे. एक निजेली अव्यवस्थे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरून जैसी भूते वाईट दिसती. एक वोसनताची उठिले, एक अंधारी फिरू लागले, एक जाऊन निजेले उकरड्यावरी. एक मडकी उतरती, एक भोई चांचपती, एक उठून वाटा लागती भलतीकडे. एक प्राणी वोसणती, एक फुंद फुंद ओरडती, एक खदखदा हासती सावकास. एक हाका मारू लागले, एक बोंबलीत उठिले, एक वचकोन राहिले आपुले ठाई. एक क्षणक्षणा खुरडती, एक डोई खाजवती, एक कडो लागती सावकाश. एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंखा केल्या सावकाश. एक राऊत सोडीती, एक करपट ढेकर देती, एक खाकरुणी थुंकिती भलतीकडे. एक हागती, एक ओकिती, एक खोकिती, एक सिंकिती, एक ते प्राणी मागुती निदसुर्यास्वरे. एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाडमुडी पडिले सुषिप्तमध्ये. इकडे उजेडाया झाले, कोणी पडणे आरंभिले, कोणी प्रातस्मरासी मांडिले हरिकीर्तन. कोणी आठविल्या ज्ञानमूर्ती, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळीती नाना प्रकारे. नाना विद्या नाना कळा, आपलाल्या जिकती सकळा, तान माने गायन कळा एककाती. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली प्रेरित झाले. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पहिलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास नवम. श्रीराम कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळस आहे ते आपोआप होत जाते. कार्यभाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला, विचारही सुचोला गला दिवसेंदिवस. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळस आहे होतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे. अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे.
एहलोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक, देणे ईश्वराचे. ऐकिल्या विना कळले, शिकल्या विना शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी, सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मणी धरावे, येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले. श्रवणाआड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती सकळ काही. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हेती. मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले, उगे असेना प्रसंग पाहोन चालती, ऐसे लोक थोडे असती. श्रवणी नाना विक्षेप होती, ते हे ऐका. श्रवणी बैसले ऐकाया, अडो लागली से काया, येथे कडकडा जांभया निद्रा भरे. बैसले सुचित करुणिया म्हणा, परी ते मनाची ऐकेना, मागे होते ऐकिले नाना, तेची धरून बैसले. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये अनेक विचार, कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणून सांगावा. जे जे काही श्रवणी पडिले, ती तुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणे. मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके भरावे. अर्थातरी निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड येऊन झाला, बैसताच कासावीस झाला तृषाक्रांत. आधी उदक आणाविले, घळघळा उदंड घेतले, तेने मळमळू लागले, उठोनी गेला. करपट ढेकर गुचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणक्षणा उठोनी जाती लघु शंकेसी. दिशेने कासावीस केला, अवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघून गेला अखंड ऐसा. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठवरी काय वाचिले काही कळेना. निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैचे निरूपण झाला कासावीस. पोटामध्ये तिडीक उठली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पोळी झाली, बैसवेना. पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दूषित झाला, कोणी नेटे गलबला केला, तेथेची धावे. विषयी लोक श्रवणी येते, ते बायकोंकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा, होय नवे वादने वाद. तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला. कोणी निरूपणी बैसती, सावकाश कोष्टी लाविती, हरिदास ते रे रे करीती पोटासाठी. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले, बहुत कोण जाणे. माझे होय तुझे नवे, ऐसी अखंड जपास सवे, न्यायनीती सांडून धावे अन्याय पंथे. आपल्या थोरपणासाठी आजच्या व्याच्या तोंडपिटी, न्याय नाही ते सेवटी परमान्यायी. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, असे श्रोते खरे खोटे कोण जाणे. म्हणून जाणे ते विचक्षण, ते आधीच धरती नेनपण, मूर्ख टोमणा टोनपा आपण काहीच नाही, आपणाहून देव थोर. ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर, तेही राखावे. सभेमध्ये कळ हो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी. वैर करिता वैरची वाडे, आपणास दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुवाडे कळू आले. अखंड आपणा सांभाळीती, क्षुल्लकपण येऊन नेदिती, थोर लोकांस क्षमा शांती अगत्य करणे. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणे विवेकी होते. उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयांचे महिमान तोची जाणे. दुर्जनी वेव दरुण घेतला, बाष्कळ लोकी घसिरला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. न्याय पर्याय उपाय, मूर्खाच हे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय मजा लसीचा. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहोन सहाविती, स्वये करून करविती लोकांकरवी. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणीमात्रांसी. तो मनोगतांची आगे जाण, मान प्रसंग समयो जाणे, संतप्ताला निवोई जाणे नाना प्रकारे. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना. बहुत जनासी चालवी, नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेकी होते. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा म्हणेची ने. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्यासारखे फिरावे काहीतरी. ज्यास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावचे नाही. इतिश्री दासबोधे, गुरु शिष्य संवादे, श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.